हो मस्त गेलं. एक महाराष्ट्रात आता 1 मे पासून एक राज्य एक नोंदणीचा निर्णय होणार आहे. तुमच्या विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय काय? महाराष्ट्रामध्ये मुद्रांक नोंदणी याकरता कार्यालयात जावं लागतं, फेरफटके मारावे लागतात. मोठ्या प्रमाणावर मध्ये त्या ठिकाणी ब्रोकर्स आहे आणि त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी पारदर्शी गतिमान सरकारचा 100 दिवसाचा जो कार्यक्रम दिला, त्या कार्यक्रमाअंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरीक्षकांनी महानिरीक्षकांनी एक चांगला उपक्रम केला आहे. एक राज्य एक नोंदणी म्हणजे राज्यातली कुठली नोंदणी मुद्रांक मुद्रांक डॉक्युमेंटची नोंदणी म्हणजे तुम्ही एखादं घर घेतलं असाल नागपूरमध्ये तर पुण्यावरूनही तुम्ही त्याची रजिस्ट्री करू शकता, नोंदणी करू शकता. तुम्ही जर पुण्यात घर घेतलं तर मुंबईवरनं नोंदणी करू शकता. आणि आता फेसलेस करता येईल. तुमचं आधार कार्ड, तुमचं इन्कम टॅक्सचं जे कार्ड आहे त्याच्यावर सुद्धा तुमचं फेस त्या ठिकाणी रजिस्टर करण्यात येतील. फेसलेस नोंदणी, मुद्रांक नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन असं आम्ही 1 मे पासून सुरुवात करतो आहे. डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र हा संकल्प देवेंद्र फडणवीस सरकारचा आहे आणि त्यावर आम्ही हे करतो आहे. सर, ऐतिहासिक असा निर्णय जो आहे तो लोकसभेमध्ये झालेला आहे. विधेयक मंजूर झालेल्या वर्ग सुधारणा बोर्डाचं उद्धव ठाकरे गटाने विरोधात मतदान केल्याची माहिती मिळाली. मी कालही सांगितलं होतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे उद्धव ठाकरेंनी सोडलेले आहेत. आणि आता तर हे काँग्रेसचे विचार मान्य केल्याचा अजून एक पुरावा हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र जनतेसमोर ठेवला आहे. मताचं लागून चालन करणे, मताच्या लागून चालनाकरता आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये एका विशिष्ट समाजाच्या मतावर डोळा ठेवून उद्धव ठाकरेंच्या लोकांनी मतदान केलं आहे, विरोधात मतदान केलं आहे. पण आता हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहे महाराष्ट्रातले, जे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत आहे, ते शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत आले आहे. मला सकाळपासून कालही आताही एक मेसेज आला आहे की उद्या आम्हाला पक्षप्रवेश करायचे आहे, तर मी मंगळवारी पक्षप्रवेश घेणार आहे. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले लोक आता या भूमिकेमुळे अस्वस्थ आहे. वक्फ सुधारणा कायद्याचा विरोध करणे म्हणजे ज्या पद्धतीने विरोध केला आहे तो या महाराष्ट्राचाही अपमान आहे, देशाचाही अपमान आहे. आणि मला असं वाटतं आता उद्धव ठाकरे साहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जनता माफ करणार नाही. जे खासदार उद्धव ठाकरेचे निवडून दिले, ज्या जनतेने, ज्या ज्या जिल्ह्यामधले खासदार, लोकांना नक्की वाटेल की आमची चूक झाली, आम्ही उद्धव ठाकरेंना जे मतदान केलं मशालवर हे चूक झाली आहे असं जनतेला वाटेल. आणि जनता आता पुन्हा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला निवडून देणार नाही. कारण वक्फ सुधारणा विधेयकाचा विरोध उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. संजय राऊतांनी भाजपवर आरोप केला आहे की मुंबईतले आणि महाराष्ट्रातले वक्फ बोर्डाच्या ज्या जमिनी आहेत त्याच्या आधीच सौदे झाले आहेत आणि त्यासाठी हे विधेयक आणून मंजुरी घेण्याची घाई केली. मी कालही सांगितलं की एखाद्या व्यक्तीला जसा पंडुरोग होतो त्यानंतर तो काही बडबड करतो, तसा पंडुरोग झाला आहे. भाजपचा पंडुरोग, मोदी साहेबाच्या नावाचा पंडुरोग म्हणजे मोदींचं नाव घेतलं, मोदींजींनी चांगला कायदा केला की यांना विस्मृती येते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंजीचा विचार होता की वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आले पाहिजे. त्या काळापासून हा विचार होता. आणि वक्फ सुधारणा विधेयकामध्ये काय होणार आहे तर गरीब माणसाचं कल्याण होणार आहे. चुकीच्या पद्धतीच्या ज्या नोंदी झाल्या आहेत म्हणजे आमचे जिल्हाधिकारी, शासन यावर आता काम करणार आहे. चुकीच्या पद्धतीच्या नोंदी वक्फच्या नावाने झालेल्या आहे त्या दुरुस्त होणार. याच्यात काय, काही मुस्लिम गरीब नागरिकाच्या जमिनी आहे, काही हिंदू गरीब नागरिकाच्या जमिनी आहे.
काही मायनॉरिटी अनेक लोक आहेत समाजामधले, जे मायनॉरिटी क्लास आहेत त्यांच्या जमिनी आहेत, काही देवदेवताच्या जमिनी आहेत, काही ठिकाणी तर खूप अतिक्रमणं केले आहेत, गायरान जमिनी आहेत. आणि त्यामुळं काय फरक पडणार आहे? सर्वेक्षण होणार आहे, सर्वेक्षणाचे अधिकार मिळणार आहे आणि कायद्याने सर्व होणार आहे. त्यामुळं खरं तर या सुधारणा विधेयकामुळं ज्या लोकांवर अनेक वर्षापासून अतिक्रमण झाले, अनेक प्रकारची मोगलशाही वक्फ बोर्डाच्या माध्यमातून केली गेली, ती दुरुस्त होण्यासाठी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी हा अत्यंत महत्त्वाचा कायदा या महाराष्ट्र देशाकरता आणला आहे. खरं तर त्यांनी दिलेलं लोकसभेच्या काळातलं जे अत्यंत महत्त्वाचा मॅनिफेस्टो होता तो मोदीजीने पूर्ण केला आहे. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने मी मोदींचे आभार मानतो. आणि संजय राऊताबद्दल फार काही चिंता करू नका, ते जरा आता सध्या बिमार आहेत. उद्योगपती अंबानी यांचा जो बंगला आहे तो सुद्धा वक्फच्या जमिनीवरती आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे. नाही, कोणाचे राहू द्या ना. आता आमच्याकडे महसूल खात्याकडे, कलेक्टरकडे हा विषय आला आहे. पुढच्या काळात काय काय आम्हाला अधिकार प्राप्त होणार आहे हे या सुधारणा विधेयकात आला आहे. त्यामुळं आता बघू आपण कोणाकोणाचे बंगले आहे, कोणाकोणाचे काय आहे, कोणी सुटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखलं जातं, परंतु नितीन गडकरींनी असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्वच धर्माचे लोक होते, याबद्दल काही विवादच नाही आहे. आणि नितीनजींनी म्हटलं आहे त्यामध्ये काही वावगं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 18 पगड जाती, 12 बोलतेदार, मुस्लिम, हिंदू सर्वच होते. ते स्वराज्याकरता लढणारे होते ना. आमच्याही त्या ठिकाणी भूमिका हीच आहे. या देशामध्ये राहणारा कुठल्याही धर्माचा